श्रीमन्महागणाधिपतये नमः। श्री सरस्वत्यै नमः। श्री सद्गुरुभ्यो नमो नमः। काषाय वाससमजं कमलाक्षमेकं मालाकमण्डलुधरं रमणीयलीलं गोष्वान् क्रीडनपरं निगमान्तकेलिं देवत्रयात्मकमहं सततं नतोऽस्मि। कामं कल्पद्रुमो ह्येष साधुवृन्दानुसेवितः दत्तात्रेयो महायोगी कलौ श्रीपादवल्लभः। अवधूतचिन्तन श्री गुरुदेव दत्त श्रीपाद श्रीवल्लभ श्रीमन्नृसिंह सरस्वती स्वामी महाराज की जय। श्रीमद वासुदेवानंद सरस्वती स्वामी महाराज की जय। श्री गुरुदेव दत्त गुरुदेव दत्त गुरुदेव दत्त दत्त दत्त। मंडळी नमस्कार। नारायण महाराज तपस्साधना वाढवू लागले आणि घरात राहूच शकले नाहीत। अपत्य निवर्तलं, पत्नी निवर्तली ते पाहिलं आणि आपल्या वडिलांना सांगून गिरनारचा रस्ता धरला। असा चरित्र भाग आपण कालपर्यंत पाहिला होता। रस्ता मार्गक्रमणा सुरुवात केली, जुनागडला येऊन पोहोचले होते। या मार्गामध्ये हा सगळा प्रवास पायी आहे बरं का, कारण जुन्या काळातली ही गोष्ट सांगतोय आपल्याला। पायी प्रवास करत करत वाटेत जिथे मिळेल तिथे साधकावस्थेमध्ये राहून समाजाचे चांगले वाईट भले बुरे अनुभव घेत घेत मार्गक्रमणा करीत करीत त्या जुनागड या ठिकाणी, ते तळ आहे गिरनारचा, मागे मी अनेक वेळेला याविषयी बोललोय, तिथे मुक्काम केला। आणि करता करता ध्यानस्थितीत बसलेले असताना दत्तात्रेयांच्या दर्शनाची आता फक्त ओढ लागली। 10,000 पायऱ्या चढून वरती गेल्यानंतर गिरनारवरती दत्तात्रेयांचं दिव्य चरणकमल पाहायला मिळतात आपल्याला। दत्तात्रेयांच्या दर्शनात चरणकमलांचं दर्शन तिथे गेल्यानंतर घडतं। नारायण महाराजांनी पहिल्या पायरीवरती नतमस्तक झाले आणि मिळालेल्या मार्गदर्शनानुसार गिरनार पर्वत चढायला सुरुवात केली। एक 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 पाऊल टाकता टाकता दत्त 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 असं मुखामध्ये नाम आहे आणि एक 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 पायरी चढत 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 वरती पोहोचले। भगवतीचं दर्शन घेतलं। अंबा मातेचं ठिकाण लागतं अंबाजीचं, त्या अंबाजीला नमस्कार केला। गोरक्षनाथांची धुनी लागते, त्या गोरक्षनाथांच्या धुनीला नमस्कार केला, वंदन केलं आणि तिथून पुढे गिरनारच्या गुरु शिखराकडे जाण्याचा आता ध्यास घेतला। समोर गुरु महाराजांचं शिखर दिसतंय, गुरु शिखर म्हणतात त्याला, आणि तो अख्खा भाग खाली उतरून पुन्हा एक कडा चढून वरती पोहोचले मात्र आणि दत्तात्रेयांच्या चरणांना फक्त पाहिलं। मोठी मोठी पावलं आहेत ती गिरनारच्या पर्वतावरची। एक असा मोठा सुळका आहे, त्या सुळक्यावरती दत्तात्रेयांचं ते दिव्य चरण आहेत। तिथे भगवान दत्तात्रेयांनी 12,000 वर्ष साधना केलेली जागा आणि तिथे हा सिद्ध पुरुष अनेको जन्मीचा अनेक जन्माचं पूर्व पुण्याईचा साठा घेऊन आलेला सद्गुरूंच्या सान्निध्यातून त्यांच्या मार्गदर्शनानुसार आता गिरनारवरून पोहोचले होते। तुला जर आत्मिक समाधान पाहिजे असेल, शाश्वत समाधान जर पाहिजे असेल तर तुला गिरनार पर्वतावरती दत्तांचा कृपानुग्रह झाल्याशिवाय ते होणार नाही। म्हणून गुरूंनी दिलेले शब्द हृदयात ते कोरून ठेवले होते, लक्षात घ्या। आता तिथपर्यंत येऊन पोहोचले त्या चरणापाशी। कशा पद्धतीनं आपल्याला दत्तात्रेय दिसतील? गुरूंच्या गुरूंचे गुरु, सगळ्या गुरु परंपरांचे गुरु असे जे अत्रिपुत्र दत्तात्रेय, अनसूयानंदवर्धन, अत्रिपुत्र अनसूयानंदवर्धन असे दत्तगुरु कधी कृपा करतील म्हणून बसले। सज्जन हो, शब्द नीट ऐका बरं का। गिरनार पर्वतावरती आले आणि दत्तात्रेयांच्या चरणांना पाहिलं, दत्तगुरूंचे चरणकमल पाहिले। बघा, त्या चरणकमलाच्या ठिकाणी अशी जादू आहे की हात जोडून प्रार्थना केली, महाराज माझ्यावरती कृपा कधी कराल? चरित्राख्यानामध्ये वर्णन आहे की 14 दिवस अन्न पाण्याचा त्यागच केला यांनी। 14 दिवस दत्तपादुकांच्या पाशी ठाण मांडून बसलेत आणि महाराजांना पदोपदी धावा करतायत। आमच्याकडे नरसोबाच्या वाडीला ज्या वेळेला पालखीची सेवा बंद होते तेव्हा पावसाळ्याच्या या ऋतूमध्ये पावसाळ्याचा हा जो जेव्हा कालावधी असतो त्यावेळेला पालखी होत नाही।
तेव्हा दत्तात्रेयांच्या ठिकाणी बसून सर्व ब्रह्मवृंद मंडळी, वाडीतील पुजारी मंडळी, आलेले दत्तभक्त मंडळी म्हणून काही धावे म्हणायची जी पद्धत आहे, त्यामध्ये जो एक धावा आहे, हा धावा नारायण महाराजांनी गिरनार पर्वतावरती केलाय बरं का. काय सुंदर शब्द आहेत, तेवढे आपल्याला या माध्यमातून ऐकवतो. येई बा गुरुराया मज घे पदरी, लोटे ना भव सिंधू बळिया लहरी. येई बा गुरुराया मायेचा पुरलोटे मज वाहवितो, काळाचे भय वाटे तुझ आठवितो. युग सम बहु कष्टी बा दिन घालवितो, तुझ साठी उरदाटे जीव आळवितो. येई बा गुरुराया. महाराजांना धावा करताय दत्तात्रेयांना, प्रगट व्हा ना. 14 दिवस अन्न पाण्याचा त्याग केलाय. कोठे न गमे देवा हरि काय करू, कोणा ते दुःख सांगू गुरु कल्पतरू. आता तुझ विण दत्ता किती धीर धरू, भेटाया गुणराशी तप कोण करू. येई बा गुरुराया कोण तुझा प्रणतोबा प्रतिपाळ करी. तुझ विरहित मज नाही गतिबा दुसरी. बुडतो या भवडोही शिरी, बुडतो या भवडोही करी कोण धरी. देवाश्रम झाले बा मम दुःख हरी. येई बा गुरुराया. काय सुंदर म्हणतात. योगी जन मन रमणा जननी जनिता, देवा बहुदिन जाहले मज चाळविता. कैसे मज दुःख झाले शिरी तू असता, स्वामी तू गुरु माझा हरी तू अससी. येई बा गुरुराया. सांगायचं तात्पर्य असं, शेवटचं चरण फार महत्वाचं आहे. ते असं वर्णन करतात, बराच मोठा मध्ये 2-3 कडवी आहेत. शेवटी असं म्हणतात, कैसा तरी गुरुवर या तव दास असे, सम्यक सगुण रूप तुझे नयनी विलसे. नारायण तुझ विनवी पथ पाहतसे, स्वामी निरंजन दत्ता पदी लागतसे. येई बा गुरुराया मज घे पदरी, लोटे ना भव सिंधू बळिया लहरी. येई बा गुरुराया, येई बा गुरुराया, येई बा गुरुराया. दत्तात्रेयांना यावं यावं, त्यांनी आपल्यावर कृपा करावी म्हणून धावा सुरू केला. परंतु दत्तात्रेयांचं दर्शन काही होत नाही हे पाहिलं, आणि आता आपला प्राण द्यावा म्हणून तो जो कडा आहे गिरनारचा, त्या कड्यावरून ते उडी मारायला सिद्ध झाले, आणि ते उडी मारणार असा प्रसंग निर्माण झाला. आणि मग नेमकं काय घडलं, त्यांनी उडी मारली का, की त्यावेळेला त्यांना कोणी अडवलं तिथे का, दत्तात्रेय प्रगट झाले, उद्याच्या चरित्राख्यानात पाहू. आज इथेच थांबू. अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त दत्त दत्त.